Hello friends, welcome back to my channel Smart Solutions. I am Vaishnavi and today we will learn the combustion and flame. So, पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस अन्न शिजवण्यासाठी किंवा अन्न शिजवलं जायचं त्यावेळेस अन्न शिजवण्यासाठी कोणत्या गोष्टीचा उपयोग केला जायचा तर तो म्हणजे चुलीचा उपयोग केला जायचा. बरोबर. आज आपण काय यूज करतो? गॅस यूज करतो. मग गॅसमध्ये कोणता गॅस प्रेझेंट असतो? सिलेंडरमध्ये कोणता गॅस प्रेझेंट असतो? तर एलपीजी. तो कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो? लिक्विड फॉर्ममध्ये. पण जर आपण पूर्वीच्या काळातल्या गोष्टींचा विचार केला, चुलीचा विचार केला, तर चुलीमध्ये जाळण्यासाठी काय काय यूज केलं जायचं? लाकूड यूज केलं जात असेल, वूड, कावडंग केक यूज केले असतील किंवा पेपर्स यूज केले जात असतील. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी त्या चुलीमध्ये जाळल्यानंतर काय होणार आहे? हीट प्रोड्यूस्ड होणार आहे, लाईट प्रोड्यूस्ड होणार आहे आणि त्यानंतर अन्न शिजवलं जाणार आहे. म्हणजे कोणती पण अशी गोष्ट की जी जाळल्यानंतर आपल्याला हीट किंवा लाईट प्रोड्यूस्ड होते त्याला आपण काय म्हणू शकतो? फ्युएल म्हणू शकतो. मग जर आपण आत्ताचा विचार केला तर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कोणकोणते फ्युएल्स यूज करतो? मग त्यामध्ये असतील कावडंग्स असेल, वूड असेल, कोल असेल, चारकोल, पेट्रोल, डिझेल, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस दॅट इज सीएनजी. तो आपण कशामध्ये यूज करतो? तर व्हेकल्समध्ये यूज करतो. आत्ताच्या काळामध्ये सीएनजी का आपण जास्त प्रमाणात यूज करतो हे पण तुम्हाला माहित असेल की तो काय आहे? लेस पोल्युटिंग गॅस आहे. बरोबर. म्हणजे हे काय आहे? दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्युएल्स. सेम तसंच जर आपण जे आता गॅसवरती अन्न शिजवतो त्याचा जर विचार केला तर एलपीजी पण काय आहे? एक फ्युएलच आहे. ठीक आहे. मग ते सुद्धा बर्न झाल्यानंतर काय होतं? आपण जेव्हा गॅस ऑन करतो, ज्यावेळेस आपण गॅस पेटवतो त्यानंतर आपल्याला काय दिसते? हीट दिसती, लाईट दिसती. बरोबर. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट हीट अँड लाईट काय होतं? अन्न शिजलं जातं. म्हणजे कोणताही सबस्टन्स बर्न झाल्यानंतर काय करतो? हीट आणि लाईट प्रोड्यूस करतो. त्याला आपण काय म्हणू शकतो? फ्युएल म्हणू शकतो. नाउ नेक्स्ट इज कंबशन. व्हॉट इज कंबशन? जर आपण एक ऍक्टिव्हिटी केली ज्याच्यामध्ये आपण चारकोल घेतला आणि तो जर जाळला तर काय होणार आहे? तो जळणार आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला हीट दिसेल, लाईट पण दिसेल. मग कंबशन म्हणजे काय? तर ए केमिकल प्रोसेस इन विच सबस्टन्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू गिव्ह ऑफ हीट. इट इज कॉल्ड ॲज अ कंबशन. म्हणजे कोणताही सबस्टन्स जर आपण इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा आपण इन द प्रेझेन्स ऑफ एअर असं पण म्हणू शकतो, ज्यावेळेस आपण तो ऑक्सिजन सोबत किंवा एअर सोबत रिॲक्ट होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे? तो बर्न होणार आहे आणि हीट प्रोड्यूस करणार आहे. अशा रिॲक्शनला किंवा अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो? कंबशन. अ केमिकल प्रोसेस इन विच अ सबस्टन्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू गिव्ह ऑफ हीट इज कॉल्ड ॲज अ कंबशन. देन फ्युएल म्हणजे काय? द सबस्टन्स दॅट अंडरगो द कंबशन इज सेड टू बी कंबिस्टिबल अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्युएल. म्हणजे जो कोणता सबस्टन्स ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होईल, हीट प्रोड्यूस करेल, अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? कंबिस्टिबल सबस्टन्सेस म्हणणार आहे. आणि अशाच सबस्टन्स म्हणजे काय आहेत? फ्युएल आहे. म्हणजे जर तुम्ही पेट्रोल घेतला, पेट्रोल सुद्धा काय होणार आहे? इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन और इन द प्रेझेन्स ऑफ एअर इट विल रिॲक्ट. तो रिॲक्ट होईल, बर्न होईल आणि काय प्रोड्यूस करेल? हीट, लाईट प्रोड्यूस करेल. म्हणजे पेट्रोल सुद्धा काय झालं? फ्युएल झालं. किंवा तुमचं डिझेल असेल किंवा आपण बघितलं एलपीजी, हे बघितलं आपण कावडंग, वूड, कोल, चारकोल, पेट्रोल, डिझेल, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, हे सगळे काय होत आहेत? तर ते एअर सोबत किंवा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होत आहेत, बर्न होत आहेत आणि हीट आणि लाईट प्रोड्यूस करतात. म्हणून ह्या सगळ्यांना सुद्धा आपण काय म्हणणार आहे? फ्युएल म्हणणार आहे. नेक्स्ट, जर आता आपण एक एक्झाम्पल बघूयात की जे फ्युएल नाही. सपोज तुम्ही आयर्न घेतलं, लोखंड घेतलं आणि लोखंड इन द प्रेझेन्स ऑफ एअर आहे. आपण ऍटमॉस्फिअरमध्ये एअर आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. ठीक आहे. आपण त्याला जाळतोय, बर्न करतोय, पण ते जळणार आहे का? नाही. म्हणजे तो सबस्टन्स असा आहे की तो जळत नाहीये आणि हीट आणि लाईट प्रोड्यूस करत नाही. मग आपण त्याला फ्युएल म्हणू शकतो का? नाही. म्हणजे आयर्न काय असणार आहे? इट इज नॉट अ फ्युएल. किंवा आपण जर सोनं पण बघितलं किंवा चांदी बघितली, गोल्ड, सिल्वर, ते सुद्धा आपण जाळलं तर ते हीट आणि लाईट प्रोड्यूस करणार आहे का? नाही. त्यामुळे ते काय आहे की ते फ्युएल नाहीये. किंवा साधं एक्झाम्पल, दगडाला आग लागतेय का? नाही. आपण जर दगड जाळण्याचा प्रयत्न केला इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन और एअर तर तो जाळणार आहे का? नाही. म्हणून दॅट इज नॉट ए फ्युएल. सो इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये
सांगितलंय कलेक्ट सम मटेरियल्स लाईक अ स्ट्रॉ, मॅस्टिक, केरोसिन ऑइल, पेपर, आयर्न नेल्स, स्टोन पीसेस, ग्लासेस, etc. And under the supervision of your teacher, try to burn each of these materials one by one. If combustion takes place, mark the materials combustible, otherwise marks it as a non-combustible. म्हणजे तुम्हाला काय करायचं, थोडक्यात सबस्टन्सेस गोळा करायचे, तुमच्या आजूबाजूचे करा. हे जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्हाला जे वाटतील ते असे काही सबस्टन्सेस कलेक्ट करा, बट केअरफुली. ज्याच्या आपल्याला प्रॉपर्टी माहीत नाहीये ते सबस्टन्स लगेच मॅस्टिकने जाळू नका, कारण की त्यांनी आपल्याला हानी पण होऊ शकते. सो काय सांगितलंय, अंडर द सुपरविजन ऑफ युअर टीचर. सो तुमच्या टीचर सोबत तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही केरोसिन ऑइल घेऊ शकता, स्ट्रॉ घेऊ शकता, स्टोन घेऊ शकता, वूड घेऊ शकता, पेपर, जे इझिली अवेलेबल आहेत ते सगळे सबस्टन्स तुम्ही घ्या. त्यातले कोणते सबस्टन्स कंबिस्टिबल आहेत आणि कोणते मटेरियल्स नॉन कंबिस्टिबल आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचंय. मग कंबिस्टिबल म्हणजे कोणते येतील, की जे सबस्टन्स जाळल्यानंतर काय होणार आहे, हीट प्रोड्यूस होईल, लाईट प्रोड्यूस होईल, ते कोणत्या कॉलम मध्ये येतील, कंबिस्टिबल मध्ये येतील. आणि नॉन कंबिस्टिबल म्हणजे जसं मी आत्ताच सांगितलं की आयर्न जर घेतलं तुम्ही आणि ते जाळण्याचा प्रयत्न केला, ऑक्सिजन प्रेझेंट आहे, तुमचं एअर प्रेझेंट आहे, तरी पण ते जाळणार आहे का, नाही. त्यामुळे तो काय आहे, नॉन कंबिस्टिबल सबस्टन्स, राईट. सो आपण ही ऍक्टिव्हिटी लगेच पाहूया की वूड जर आपण जाळलं तर काय होणार आहे, हीट लाईट प्रोड्यूस होणार आहे, राईट. सो इट इज कंबिस्टिबल सबस्टन्स. देन पेपर जर जाळला तर तो पण हीट आणि लाईट प्रोड्यूस करतो, म्हणून तो पण काय कंबिस्टिबल सबस्टन्स आहे. आयर्न नेल, जसं मी आत्ताच सांगितलं लोखंड, सेम तसंच की जर खिळे असतील तुमचे लोखंडाचे तर ते जर जाळे तर तो कंबिस्टिबल असेल का, नाही, कारण की तो हीट आणि लाईट प्रोड्यूस करणार नाही, म्हणून इट इज नॉन कंबिस्टिबल. देन केरोसिन ऑइल, केरोसिन रॉकेल, ठीक आहे. केरोसिन ऑइल जर आपण जाळलं तर ते पण काय होणार आहे, जळणार आहे, हीट अँड लाईट प्रोड्यूस होणार आहे. सो इट इज ऑल्सो कंबिस्टिबल सबस्टन्स. देन स्टोन पीस, दगडाचे तुकडे जर आपण घेतले आणि ते जाळण्याचा प्रयत्न केला तर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ऑर एअर ते जाळणार आहेत का, नाही. हीट आणि लाईट प्रोड्यूस करणार आहेत का, नाही, म्हणून स्टोन पीसेस आर नॉन कंबिस्टिबल सबस्टन्सेस. स्ट्रॉ जर घेतला तर स्ट्रॉ पण जळणार आहे आणि त्यामुळे स्ट्रॉ सुद्धा काय असेल तुमचा कंबिस्टिबल सबस्टन्स. चारकोल जर बघितलं तर चारकोल सुद्धा काय करणार आहे, जळल्यानंतर हीट आणि लाईट प्रोड्यूस करतो, दॅट्स वाय इट इज ऑल्सो कंबिस्टिबल सबस्टन्स. मॅस्टिक पाहिली, मॅस्टिक तर आपण रबिंग केल्यानंतर काय होतं तर ती तर हीट आणि लाईट प्रोड्यूस करते, सो इट इज ऑल्सो कंबिस्टिबल सबस्टन्स. आणि ग्लास जर तुम्ही जाळण्याचा प्रयत्न केला तर तो जाळणार आहे का, नाही, सो इट इज नॉन कंबिस्टिबल सबस्टन्स. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण या ऍक्टिव्हिटीवर ना, व्हॉट इज मीन बाय कंबशन, when any substance is burned in the presence of air or oxygen it gives off heat or also can give light, it is known as the combustion. And that substance which undergoes the combustion it is known as the fuel. So एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, fix a lighted candle on a table, put a glass chimney over the candle and rest it on a few wooden blocks in such a way that air can enter the chimney. तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट फिगर मध्ये काय केलेलं आहे, एक कॅन्डल घेतलेली आहे, ती बर्न केलेली आहे आणि तुम्हाला ती वुडन ब्लॉक वरती म्हणजे किंवा तुम्हाला ती एका सरफेस वरती ठेवायची. त्यानंतर काय करायचंय, ते अशा पद्धतीने ठेवायचे की त्या कॅन्डलला खालनं बॉटमने सुद्धा एअर एंटर करता आली पाहिजे आणि वरच्या साईडने टॉप साईडने सुद्धा एअर एंटर व्हायला पाहिजे. नेक्स्ट यामध्ये काय करायचंय की तुम्हाला वरच्या साईडने फक्त ओपन ठेवायचं आणि खालच्या साईडने पूर्ण क्लोज करायची. आणि थर्ड केस मध्ये वरनं सुद्धा तुम्हाला पूर्ण क्लोज करायचंय आणि खालनं सुद्धा क्लोज करायचंय. सो आता फर्स्ट केस मध्ये काय होईल की आपली जी एअर आहे ती खालनं सुद्धा बॉटमनी सुद्धा एंटर होतीये आणि वरनं सुद्धा एंटर होतीये. सो जी एअर खालनं एंटर होतीये त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन होईल. जसं की आपण जर आपलं घर पण बघितलं, समोरासमोर खिडक्या असतील तर काय होतं, चांगलं व्हेंटिलेशन येतं, फॅन लावायची गरज पडणार आहे का तुम्हाला, नाही. सेम तसंच इथं काय होणार आहे, व्हेंटिलेशन होणार आहे. जी एअर खालनं बॉटम मधनं एंटर करेल ती वरनं काय होईल, लीव होईल, म्हणजे इथं कंटिन्युअसली एअर जी आहे ती पास होत राहणार आहे. त्यामुळं जी कॅन्डल असणार आहे ती काय होणार आहे, कंटिन्युअसली बर्न होणार आहे. सेकंड केस मध्ये काय होईल की तुमची फक्त वरनच एअर एंटर होतीये, बॉटमला तुमची क्लोज्ड आहे. त्यावेळेस काय होईल की ती जी कॅन्डल असेल ती बर्न होईल, पण काही वेळानंतर काय होईल, ती कॅन्डल विल गोज ऑफ. आणि थर्ड केस मध्ये काय होतंय की वरनं पण क्लोज आहे, खालनं पण क्लोज आहे, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ती बर्न करून आतमध्ये ठेवाल त्यानंतर काही वेळानंतर काय होईल, ती विझून जाईल.
का? आता फर्स्ट केसमध्ये आपण पाहूयात की काय तुम्हाला एअरचा सप्लाय खूप जास्त आहे, त्यामुळं कॅन्डल पूर्ण बर्न होणार आहे. आणि कुठपर्यंत बर्न होणार आहे? जोपर्यंत तुमचं फ्युएल संपत नाही तोपर्यंत. कॅन्डल म्हणजेच काय? तुमचं फ्युएल आहे, राईट? ती जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत तुमची फ्लेम बंद होणार नाही. अँड दॅट फ्लेम विल बी स्टेबल. वाय? बिकॉज व्हेंटिलेशन ऑफ एअर. सेकंड केस मध्ये काय होतंय? खालनं आपण क्लोज केले, वरनं ओपन ठेवले, त्यामुळे ही बर्न होईल, पण जी फ्लेम असेल ती स्टेबल असेल का? नाही. आणि काही वेळानंतर ती काय होणार आहे? तर विझणार आहे. का? कारण की फ्युएल तुमचं आहे, पण ऑक्सिजनचं सप्लाय आहे का कंटिन्युअसली? नाही. व्हेंटिलेशन होतंय का खालून वर? नाही. त्यामुळे काय होणार आहे? ती विझून जाणार आहे आणि फ्लेम विल नॉट स्टेबल. थर्ड केस मध्ये काय आहे की आपण खालनं पण बंद केले, वरनं पण बंद केले, त्यामुळं फर्स्ट तुम्ही ज्या वेळेस ते बंद करतात त्याच्यापर्यंत जेवढी त्याच्यामध्ये एअर प्रेझेंट असणार आहे, तो जेवढा ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे, तो ऑक्सिजन संपेपर्यंतच ती फ्लेम काय होणार आहे? कॅन्डल बर्न होणार आहे. आणि ज्या वेळेस तुमचा ऑक्सिजन संपेल, म्हणजे तुमचं फ्युएल प्रेझेंट आहे, फ्युएल अजून आहे, पण ऑक्सिजन आहे का? नाही. सप्लाय ऑफ ऑक्सिजन संपलाय, त्यामुळे तुमची कॅन्डल काय होणार आहे? विझणार आहे. समजली ऍक्टिव्हिटी? म्हणजेच आपण याच्यावरनं काय सांगू शकतो की कोणतीही गोष्टीचं जर कंबशन व्हायचं असेल तर 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट इज फ्युएल, सेकंड इज ऑक्सिजन अँड थर्ड वन इज हीट. ह्या जर तिन्ही गोष्टींपैकी एकही गोष्ट नसेल तर तुमचं सबस्टन्स कंबस्टिबल असेल का? नाही. सो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, प्लेस अ पीस ऑफ बर्निंग वूड और चारकोल ऑन एन आयर्न प्लेट और तवा. Cover it with a glass jar or a tumbler or a transparent plastic jar. म्हणजे काय करायचंय? फर्स्ट आपल्याला बर्निंग वूड म्हणजे जळतं लाकूड किंवा आपल्याला चारकोल घ्यायचंय आणि तो आयर्न प्लेटवरती किंवा तव्यावरती ठेवायचा आहे. आणि त्यानंतर कव्हर इट विथ ए ग्लास जार और ए टम्बलर और ए ट्रान्सपरंट प्लास्टिक जार. त्याच्यावरती काय करायचंय? तुम्ही झाकण ठेवायचंय की जे ग्लास जार असेल किंवा टम्बलर असेल. आणि ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. डज द चारकोल स्टॉप बर्निंग आफ्टर सम टाइम? कॅन यू थिंक ऑफ द रिझन वाय इट स्टॉप बर्निंग? मग जर तुम्ही त्याच्यावरती झाकण ठेवलं तर काय होणार आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करायचंय. काय होऊ शकतं? जसं की आपण पाहू फर्स्ट त्या ऍक्टिव्हिटीमध्ये जे पाहिलं होतं कॅन्डलचं, सेम तसंच आपण काय केलं होतं की बर्निंग करून म्हणजे बर्न करून ती कॅन्डल ठेवलेली आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवले. तर काय झाले? काही वेळानंतर ज्या वेळेस ऑक्सिजनचा सप्लाय भेटला नाही त्यानंतर ती काय झालेली आहे? विझलेली आहे. सेम ह्या केसमध्ये पण तेच होईल की तुमचा जो चारकोल असेल किंवा वूड असेल ते फर्स्ट तुम्ही जळते, त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवले किंवा ग्लास जार ठेवलाय, त्यानंतर काय होणार आहे? ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे तो कमी होणार आहे, त्यामुळं तो चारकोल काय किंवा वूड असेल ते काय होणार आहे? विझणार आहे. देन नेक्स्ट, यू माइट हॅव हर्ड दॅट when the clothes of a person catch fire, the person is covered with the blanket to extinguish fire. Can you guess why? म्हणजे कधी पण ज्या वेळेस जर आपल्या बॉडीने किंवा कोणत्याही माणसाच्या बॉडीने जर फायर कॅच केली म्हणजे आग लागली तर काय केलं जातं? तर त्याला ब्लँकेटने कव्हर केलं जातं. का? सेम तसंच की आपण काय जसं फर्स्ट ह्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण ऑक्सिजनचा सप्लाय थांबवतो त्यावेळेस काय झालंय की कॅन्डल विझली. सेम तसंच की तुमची बॉडी बर्न होतीये त्याच्यावरती आपण ब्लँकेट टाकलं, त्यामुळे काय होणार आहे? ऑक्सिजनचा सप्लाय आपण स्टॉप करणार आहे आणि त्यामुळे बॉडीला लागलेली जी आग असेल ती विझेल. म्हणून आपण काय करतो की ब्लँकेटने कव्हर करतो. डज द मॅस्टिक बर्न बाय इटसेल्फ? हाऊ डज इट बर्न? काडीपेटी जी असते ती आपण फक्त ठेवली तर ती बर्न होणार आहे का? नाही. ती बर्न होण्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला? तर रबिंग करावं लागणार आहे. ज्यावेळेस आपण रब करणार ती त्यावेळेस काय होणार आहे? फ्रिक्शन क्रिएट होणार आहे आणि फ्रिक्शनमुळे ती मॅस्टिक काय करणार आहे? जळेल आणि त्यावेळेस ती हीट आणि प्रोड्यूस आपल्याला सप्लाय करेल किंवा हीट आणि लाईट प्रोड्यूस करेल. Can you burn a piece of wood by bringing lighted mastic near it? Why do you have to use paper or kerosene oil to start fire in wood or coal? Can you burn a piece of wood by bringing a lighted mastic near it? जर आपल्याला लाकूड जाळायचंय आणि आपण फक्त त्याच्या समोर मॅस्टिक जी आपण रब केलेली आहे किंवा जी जळती काडी आहे जर ती त्याच्या जवळ नेली वूड जवळ तर ते वूड जे किंवा जे लाकूड आहे तर ते लगेच जळणार आहे का? नाही.
why do you have to use a paper or a kerosene oil to start fire in wood or coal? म्हणजे जर तुम्हाला लाकूड जाळायचं असेल किंवा कोल जाळायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, डायरेक्ट आपण जी पेटवलेली काडीपेटी असणार आहे तर ती काडी आपण त्याच्यापाशी नेऊन ते तर जळणार नाही. मग अशा वेळेस काय करावं लागणार आहे की तुम्ही काय यूज करू शकता, पेपर यूज करू शकता किंवा केरोसिन. जसं मी आधी पण सांगितले की ज्यावेळेस जर चुलीवरती जर आपल्याला जेवण बनवायचंय तर चूल पेटवण्यासाठी आपण डायरेक्ट लाकडं त्या चुलीमध्ये टाकल्यानंतर ती जळतात का, म्हणजे जाळ लावल्यानंतर नाही, तर त्यासाठी आपण पेपर यूज करतो किंवा त्याच्यावरती थोडंसं केरोसिन टाकतो. त्यामुळे काय होणार आहे, ते पेपर जळेल, तुमचं केरोसिन जळेल आणि त्यामुळे ते लाकूड सुद्धा जळणार आहे. सेम तसंच की तुम्हाला ते केरोसिन ऑइल असेल किंवा पेपर असेल हे काय यूज करावं लागतं की एखादी वूड किंवा कोल जाळण्यासाठी. हॅव यू हर्ड ऑफ ए फॉरेस्ट फायर? जंगलांना आग लागते आपोआप, हे तुम्ही ऐकलं असेलच. तर ते कसं होतं, ड्युरिंग द एक्स्ट्रीम हीट ऑफ समर ॲट सम प्लेसेस ड्राय ग्रासेस कॅच फायर. फ्रॉम ग्रासेस इट स्प्रेड टू ट्रीज अँड व्हेरी सून the whole forest is on fire. It is very difficult to control such a fire. म्हणजे ज्यावेळेस खूप जास्त टेम्परेचर वाढेल, खूप जास्त हीट असेल, त्यावेळेस काय होणार आहे, जे सुकलेलं गवत असतं तर ते काय करणार आहे, पेट घेणार आहे आणि ते पेट घेतल्यानंतर त्या गवताची आग काय होणार आहे, पसरत सगळ्या फॉरेस्टला जाणार आहे आणि ते सगळं फॉरेस्ट म्हणजे सगळं जंगल जाणार आहे. आणि अशा वेळी ती आग कंट्रोल करणं, ते फायर कंट्रोल करणं, इट इज व्हेरी डू दीज एक्सपिरियन्सेस टेल यू दॅट डिफरंट सबस्टन्सेस कॅच फायर ॲट डिफरंट टेम्परेचर. म्हणजे जसं फर्स्ट आपण एक्झाम्पल बघितलं की चुलीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला लाकूड जाळायचं तर आपल्याला काय करावं लागेल, केरोसिन टाकावं लागेल, त्यानंतर पेपर टाकावं लागेल आणि मग त्याला जाळ लावल्यानंतर लाकूड सुद्धा जाईल. म्हणजे फर्स्ट कोणता सबस्टन्स फायर कॅच करेल, तर फर्स्ट केरोसिन जे असेल ते त्याला पहिल्यांदा जाळ लागेल, ते पहिल्यांदा पेट घेईल, त्यानंतर पेपर जळेल तुमचा आणि त्यानंतर हीट जशी वाढेल त्यानंतर काय होणार आहे की लाकूड सुद्धा जाणार आहे. नेक्स्ट काय होतं, म्हणजेच काय की प्रत्येक सबस्टन्स जो आहे तो वेगवेगळ्या डिफरंट टेम्परेचरला फायर कॅच करतो. म्हणजेच काय, द लोएस्ट टेम्परेचर ॲट विच ए सबस्टन्स कॅचेस फायर इज कॉल्ड इग्निशन टेम्परेचर. इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय की कोणत्या कमीत कमी टेम्परेचरला तो इग्नाइट व्हायला स्टार्ट होईल, बर्न व्हायला स्टार्ट होईल किंवा फायर कॅच करेल, ते म्हणजे त्याचं काय असणार आहे, इग्निशन टेम्परेचर. वाय डज द मॅस्टिक स्टार्ट बर्निंग ऑन रबिंग इट ऑन साइड ऑफ ए मॅच बॉक्स? मग तुम्ही जर फक्त मॅस्टिक ॲटमॉस्फेरिक कंडिशनला किंवा ॲटमॉस्फेअरमध्ये ठेवली तर ती आपोआप जळते का? नाही. तर काय करावं लागतं, आपल्याला रब करावं लागतं, मग फ्रिक्शन होतं आणि फ्रिक्शन झाल्यानंतर हीट आणि लाईट प्रोड्यूस होते. पण आता त्यांनी एक मॅस्टिकची हिस्ट्री दिली आहे. द हिस्ट्री ऑफ द मॅस्टिक इज अ व्हेरी ओल्ड. More than 5,000 years ago, small piece of pine wood dipped in a sulfur were used as the matches in the ancient Egypt. म्हणजे इजिप्तमध्ये काय करत होते की जे पाईन वूड आहे तर ते सल्फरमध्ये डीप करायचे आणि मग त्याच्यानंतर मॅस्टिक बनवले जायचे. द मॉडर्न सेफ्टी मॅच वॉज डेव्हलप ओनली अबाउट 200 years ago. अ मिक्सचर ऑफ, आता न्यू टेक्नॉलॉजी जी फॉर्म झाली किंवा न्यू टेक्नॉलॉजी जी डेव्हलप झाली त्यामध्ये काय करत होते, अ मिक्सचर ऑफ अँटीमनी ट्रायसल्फाइड, potassium chloride and white phosphorus with some glue and starch was applied on the head of the match made of a suitable wood. म्हणजे ज्या कोणत्या वूडने तुम्ही मॅस्टिक बनवणार आहे त्याच्यामध्ये कशाचं मिक्सचर यूज केलं जाणार आहे, अँटीमनी ट्रायसल्फेटचं, पोटॅशियम क्लोराइडचं, व्हाईट फॉस्फरसचं विथ ग्ल्यू अँड स्टार्च. ते वूडच्या हेडला, जिथं जे वूड यूज करणार आहे त्याच्या हेडला हे सगळं मिक्सचर अप्लाय केलं जायचं. When the struck against the rub surface, white phosphorus got ignited due to the heat of the friction. ज्यावेळेस तुम्ही रब करणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, फ्रिक्शन क्रिएट होणार आहे आणि त्यावेळेस काय होणार आहे की जो फर्स्ट व्हाईट फॉस्फरस जो असणार आहे तर त्याचं पहिलं इग्निशन होणार आहे. जसं की मागच्या एक्झाम्पल मध्ये पण सांगितलं की जर तुम्ही चुलीमध्ये जर लाकूड, पेपर आणि केरोसिन टाकत असेल तर ज्यावेळेस तुम्ही त्याला हीट देणार आहे तर फर्स्ट कोणता सबस्टन्स फायर कॅच करेल, तर केरोसिन. आणि का, तर त्याचं इग्निशन टेम्परेचर कमी असणार आहे त्यामुळे. सेम तसंच की व्हाईट फॉस्फरस जो आहे ज्यावेळेस तुम्ही रब करेल, फ्रिक्शन होईल, त्यावेळेस फर्स्ट जो इग्नाइट होणारा सबस्टन्स आहे, जो फर्स्ट फायर कॅच करणारा सबस्टन्स आहे तो कोणता असणार आहे, तर व्हाईट फॉस्फरस. आणि ड्यू टू द हीट ऑफ द फ्रिक्शन तो काय होईल, इग्नाइट होईल. दिस स्टार्टेड द कंबशन ऑफ द मॅच. आणि त्यावेळेस स्टार्टिंगला काय होणार आहे की मॅस्टिकचं तुमचं कंबशन व्हायला स्टार्ट होणार आहे. However, white phosphorus proved to be dangerous both for the workers involved in the manufacturing of the matches and for the users.
पण हा जो व्हाईट फॉस्फरस सबस्टन्स आहे तर हा काय की मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा युजर्स जे असणार आहेत त्या सगळ्यांसाठी काय होणार आहे, डेंजरस होता, म्हणजे एक्सप्लोजन होत असेल त्याचं, त्यामुळं तो यूज करत नाही. आता काय करतात, दिस डेज द हेड ऑफ द सेफ्टी मॅच कंटेन्स ओनली अँटीमनी ट्रायसल्फाइड अँड द पोटॅशियम क्लोराइड. आता फक्त आपण कोणतं मिक्सचर यूज करतोय तर अँटीमनी ट्रायसल्फाइडचं आणि पोटॅशियम क्लोराइडचं. The rubbing surface has powdered glass and a little red phosphorus. आता फर्स्ट केस मध्ये आपण बघितलं होतं की म्हणजे मॅस्टिक कशी बनवली जाणार आहे, तर फर्स्ट आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं की पोटॅशियम क्लोराइड यूज करत असणार, व्हाईट फॉस्फरस यूज करत असणार, स्टार्च, ग्लू, ह्या सगळ्यांचं बनवून आपलं मॅस्टिक बनणार आहे. पण आपण तो जी मॅस्टिक आहे ती कुठं रब करणार आहे, कोणत्या सरफेसवरती, तर तो रब सरफेस कसा बनवला जाणार आहे, तर त्या रब सरफेस मध्ये काय असणार आहे, पावडर्ड ग्लास असणार आहे आणि लिटल रेड फॉस्फरस असणार आहे, which is much less dangerous. When the mastic is struck against the rubbing surface, some red phosphorus gets converted into white phosphorus. आता ज्यावेळेस तुम्ही ती मॅस्टिक रब करणार आहे त्यावेळेस काय होणार आहे की रेड फॉस्फरसचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर व्हाईट फॉस्फरस मध्ये होणार आहे. दिस इमिजिएटली रिएक्ट विथ द पोटॅशियम क्लोराइड इन द मॅस्टिक हेड टू प्रोड्यूस द इनफ हीट टू इग्नाइट अँटीमनी ट्रायसल्फाइड. म्हणजे आपण फर्स्ट पण बघितलं होतं की 3 मिक्सचर आहेत आपल्या अँटीमनीचे. अँटीमनी ट्रायसल्फाइड आपण यूज केलं होतं, त्यानंतर रेड फॉस्फरस यूज केलं होतं. तर रेड फॉस्फरस जो आहे तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, व्हाईट फॉस्फरस मध्ये, आणि तो व्हाईट फॉस्फरस झाल्यानंतर लगेच तो कोणासोबत रिॲक्ट होणार आहे तर पोटॅशियम क्लोराइड सोबत, आणि त्यावेळेस काय होणार आहे की जळण्याची प्रोसेस स्टार्ट होणार आहे, हीटचं प्रोडक्शन स्टार्ट होणार आहे, आणि नंतर काय होणार आहे, हीट जेव्हा इनफ अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस्ड होईल त्यावेळेस अँटीमनी ट्रायसल्फाइडचं इग्निशन स्टार्ट होणार आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी जो फायर कॅच करणारा सबस्टन्स आहे तो कोणता आहे, अँटीमनी ट्रायसल्फाइड, आणि त्यावेळेस कंबशन विल बी स्टार्ट. मग हे सगळं मिक्सचर आपण कुठे आहे, तर तुमच्या वूडच्या किंवा जी तुमची मॅस्टिक आहे, काडीपेटी आहे, तर त्याच्या वरती असणार आहे, हे सगळं मिक्सचर वरती असणार आहे. मग ह्या सगळ्या मिक्सचर्सला इग्निशन होणार आहे, त्याचं ते इग्नाइट व्हायला स्टार्ट होणार आहे, त्यांचं कंबशन व्हायला स्टार्ट होणार आहे, आणि ती आग नंतर कुठे येणार आहे, खाली येणार आहे. जी तुमची काडी असणार आहे म्हणजे जे लाकूड असणार आहे त्याला सगळ्यात शेवटी तुमची आग लागेल किंवा हीट सगळ्यात शेवटी तिथपर्यंत जाईल. म्हणजेच त्या मॅस्टिकचं म्हणजे लाकडाचं टेम्परेचर काय असणार आहे, इग्निशन टेम्परेचर सगळ्यात जास्त असणार आहे, म्हणून तो सगळ्यात शेवटी जाणार आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, मेक 2 पेपर कप्स बाय फोल्डिंग अ शीट ऑफ पेपर, pour about 50 ml of water in one of the cup, heat both the cups separately with a candle. What do you observe म्हणजे काय करायचं, तुम्हाला 2 पेपर कप बनवायचे, एकामध्ये तुम्हाला वॉटर पोर करायचे, वॉटर ठेवायचे, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये वॉटर ठेवायचं नाही, आणि दोन्ही पेपरला सेपरेटली तुम्ही हीट द्यायची आहे. सो व्हॉट वी ऑब्झर्व, व्हॉट हॅपन्स टू द एम्प्टी पेपर कप. एम्प्टी पेपर कप सोबत काय होईल, फर्स्ट की त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट नाहीये, एअर काय करेल, लगेच हीट पास करेल, राईट. त्यामुळं जो विदाउट वॉटर आहे तो पेपर कप काय होईल, लगेच जाईल, राईट. ने व्हॉट हॅपन्स टू द पेपर कप विथ वॉटर, डज वॉटर इन दिस कप बिकम हॉट. म्हणजे वॉटर ज्या पेपर कप मध्ये आपला आहे तर तो पेपर कप जळेल का, आणि त्यामधलं जे वॉटर असणार आहे तर ते बॉईल होईल का, हीट होईल का. सो आपण काय करतोय, सेम अमाऊंट ऑफ हीट पेपर कप विथ वॉटर, त्याला सुद्धा सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस करतो. पण काय होईल, ज्यावेळेस तुम्ही हीट प्रोड्यूस कराल, हीट प्रोव्हाइड कराल, त्यावेळेस ती हीट फर्स्ट कोणाकडे जाईल, पेपरकडे जाईल. पण ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, वॉटर प्रेझेंट आहे. तो काय करेल, ज्यावेळेस कॅन्डलनी ह्या पेपरला हीट प्रोव्हाइड होईल, ती हीट लगेच पेपरकडनं कोण ऍब्सॉर्ब करून घेईल, तर वॉटर ऍब्सॉर्ब करून घेईल. त्यामुळे काय होणार आहे, हा जो पेपर आहे तो बर्न होणार नाही, पण वॉटरनी हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळं ते जे पाणी असणार आहे ते काय होणार आहे, लगेच गरम होणार आहे, हॉट होणार आहे, राईट. सो पेपर कप विल नॉट बर्न बट वॉटर विल बी हॉट, राईट. The substances which have very low ignition temperature and can easily catch fire with a flame are called as the inflammable substance. म्हणजे जे सबस्टन्स क्विकली फायर कॅच करतात, जे क्विकली जळतात, फ्लेम त्यांना फ्लेम पण आपल्याला दिसते, ते म्हणजे काय, तर इनफ्लेमेबल सबस्टन्सेस. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ इनफ्लेमेबल सबस्टन्सेस, लाईक पेट्रोल, अल्कोहोल, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG आपण सिलेंडर मध्ये यूज करतो घरी, तो,
दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट इनफ्लेमेबल सबस्टन्स, म्हणजे जे काय होतात लगेच हीट कॅच करतात, फायर कॅच करतात आणि हीट प्रोड्यूस किंवा फ्लेम प्रोड्यूस करतात, ते म्हणजे काय आहे तर इनफ्लेमेबल सबस्टन्सेस. नेक्स्ट, हाऊ डू वी कंट्रोल फायर. आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी बिल्डिंगला आग लागलेली असेल, घरांना आग लागलेली असेल, तर अशा वेळी जी फायर आहे तर ती कंट्रोल कशी करायची. वेन अ फायर ब्रिगेड अराइव्स, व्हॉट डज इट डू. ज्या वेळेस तुम्ही अग्निशामक दलावाली ती लोक असतात ती जेव्हा बोलवतात तेव्हा ती नेमकं काय करतात. इट पोर्स वॉटर ऑन द फायर, वॉटर कूल्स द कंबिस्टिबल मटेरियल सो दॅट इट्स टेम्परेचर इज ब्रॉट बिलो इट्स इग्निशन टेम्परेचर. दिस प्रिव्हेंट्स द फायर फ्रॉम द स्प्रेडिंग. म्हणजे ते काय करतात, तुम्ही बघितलं असेल ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी ते वॉटर पोर करतात, म्हणजे वॉटरने आग विझवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस काय होतं की कोणतं पण जे मटेरियल जे जळतंय तर त्याचं काय होतं, टेम्परेचर जे आहे ते इग्निशन टेम्परेचर पेक्षा सुद्धा कमी केलं जातं. आणि असं टेम्परेचर जेव्हा इग्निशन टेम्परेचरच्या सुद्धा कमी येईल त्यावेळेस ती फायर काय होणार आहे, स्प्रेड होण्यापासून थांबवली जाणार आहे. वॉटर वेपर्स ऑल्सो सराउंड द कंबिस्टिबल मटेरियल हेल्पिंग इन कटिंग द सप्लाय ऑफ एअर. आणि त्या वॉटरमुळं फर्स्ट काय झाली की आपली जी आग आहे ती स्प्रेड होणं स्टॉप झालं, राईट. नेक्स्ट स्टेजला काय होईल की तुमच्या जे वॉटर वेपर्स प्रेझेंट आहे ते काय करेल, जो जळणारा सबस्टन्स आहे, म्हणजे जळणारा सबस्टन्स म्हणजेच काय, जो कंबिस्टिबल सबस्टन्स आहे, कंबिस्टिबल मटेरियल आहे जे काही असेल त्याला ते सराउंड करतील, म्हणजे त्याला बाजूने सराउंडिंग होईल. आणि त्यामुळं काय होईल की जो कंबिस्टिबल सबस्टन्स आहे तर त्याचा सप्लाय जो असणार आहे एअरचा, ज्या एअरमुळं जो सबस्टन्स कंबिस्ट होतोय किंवा जळतोय तर तो एअरचा सप्लायच कट होणार आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे की ती फायर स्टॉप होणार आहे. की अशा पद्धतीने ते काय करतात की आग विझवण्याचं काम करतात. पण आता प्रत्येक वेळेस जी आग लागलेली आहे तर ती सेम असणार आहे का, नाही, बरोबर. म्हणजे काही ठिकाणी शॉक सर्किटमुळे लागलेली असू शकते, म्हणजे इलेक्ट्रिकल, किंवा काही ठिकाणी पेट्रोल डिझेल या सबस्टन्सला आग लागलेली असेल तर पेट्रोल डिझेल सबस्टन्स काय करतात, लगेच कॅच फायर करतात, ते आपण बघितलेले आहे. मग अशा वेळी काय करायचं. सो बघा की ज्या वेळेस आता इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्सला आग लागलेली असेल त्यावेळेस जर आपण त्याच्यावर पाणी टाकले तर काय होईल, आपल्याला माहिती आहे की वॉटरमधनं हीट इलेक्ट्रिसिटी पास होती, त्यामुळे आपल्याला शॉक लागू शकतो. मग आपण वॉटर त्याच्यावरती पोर करू शकतो का, नाही. किंवा आपल्याला हे पण माहिती आहे की जर ऑइल जेव्हा समुद्रामध्ये ऑइल गळती वगैरे होती त्यावेळेस काय होतं, ऑइलचा लेअर कुठे असतो, वरती असतो, आणि पाणी कुठे असतं, खाली असतं. सपोज आता घरामध्ये जर एलपीजी मुळे जर आता तुमची आग लागलेली आहे किंवा एलपीजी लीक झाले तर त्यावेळेस तुम्ही काय वॉटर स्टोअर कराल का, नाही. कारण की आपल्याला माहिती आहे जेव्हा समुद्रामध्ये पण जेव्हा ऑइलची गळती होते त्यावेळेस काय होतं तर ऑइल जे आहे तर ते कुठं, ऑइलचा जो तवंग असतो तर तो वरती तरंगत असतं, राईट. आणि जे पाणी असणार आहे ते खाली असणार आहे. म्हणजे का, बिकॉज द डेन्सिटी ऑफ ऑइल इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ वॉटर, म्हणून ते ऑइल काय होतं वॉटरवरती फ्लोट होतं. सेम तसंच जर तुमचा एलपीजी लीक झालाय तर तो काय करेल, स्पेस ऑक्युपाइड करेल. आणि ज्यावेळेस तुम्ही वॉटरनी ती आग विझवण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस वॉटर काय होईल, खाली जाईल, बरोबर, ते खाली पडेल. आणि त्यामुळे ऑइलचा जो लेअर असणार आहे तो वरतीच असणार आहे, त्यामुळे आग विझेल का, नाही, ते कंटिन्युअसली जळतच राहील. मग अशा केसेसमध्ये आपण काय करतो, जसं तिन्ही केसेस बघितले आपण, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमुळे झाले असेल किंवा पेट्रोल डिझेल ऑइलमुळे झाले असेल, तर अशा वेळेस आपण वॉटरचा यूज करू शकतो का, नाही. तर अशा वेळेस आपण काय करतो, कार्बन डायऑक्साईड स्प्रेड करतो. आणि त्यामुळं एअरचा जो सप्लाय आहे किंवा कंबिस्टिबल जे मटेरियल आहे ते त्याला होणारा जो एअरचा सप्लाय आहे तो स्टॉप करतो आणि त्यामुळं आपली आग विझते. सेम तसंच जे आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं होतं, तर आपल्याला फर्स्ट माहिती आहे की कोणतीही गोष्ट जर त्याचं कंबशन व्हायचं असेल तर 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट इज द एअर, देन और ऑक्सिजन, देन सेकंड इज अ फ्युएल, अँड थर्ड वन इज व्हॉट, हीट. तर आपण फर्स्ट केसमध्ये काय केलं, आपण हीटचा सप्लाय कमी केला, राईट. आणि त्यानंतर काय केलं की त्याला ऑक्सिजन भेटणार नाही किंवा एअर भेटणार नाही याची काळजी घेतली आपण. फ्युएल, आता जर एखाद्या बिल्डिंगला आग लागली तर तुम्ही त्या बिल्डिंगमधले काय कंबिस्टिबल होणारे भरपूर सबस्टन्सेस असतील, बिल्डिंगमध्ये खाली पार्किंगमध्ये गाड्या असतील, सिलेंडर असेल, भरपूर गोष्टी ज्या असतात, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतील, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लगेच त्यांचं लगेच कंबशन होऊ शकतं, ते लगेच फायर कॅच करू शकतात. मग तुम्ही घरात जाऊन त्या वस्तू बाजूला करू शकता का, नाही, आगीमध्ये जाऊन ते तर करू शकत नाही. मग यावेळी आपण काय करतो की आपण जे हीट आहे किंवा एअर आहे ह्यांचा सप्लाय कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतो. सो कंबशनसाठी या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे, फ्युएल, एअर और ऑक्सिजन अँड हीट. टाइप्स ऑफ कंबशन.
वी फाइंड द गॅस बर्न्स रॅपिडली अँड प्रोड्यूस द लाईट अँड हीट. जसं आपण बघितलं गॅस जो असतो तर तो काय करतो फास्ट क्विकली बर्न होतो आणि क्विकली हीट किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला फायर कॅच करतो आणि हीट आणि लाईट प्रोड्यूस करतो. असे जे सबस्टन्सेस आहेत की जे क्विकली बर्न होतात, हीट आणि लाईट प्रोड्यूस करतात, दॅट सबस्टन्सेस इज नोन ॲज दॅट कंबशन इज नोन ॲज द रॅपिड कंबशन. कंबशन जसं की बघितलं गॅसला जर हीट दिली तर तो काय करतो लगेच फायर कॅच करतो आणि हीट आणि लाईट प्रोड्यूस करतो. म्हणजे जे असे सबस्टन्स जे क्विकली फायर कॅच करतात आणि हीट आणि लाईट प्रोड्यूस करतात, दॅट सबस्टन्सेस और दॅट कंबशन इज नोन ॲज अ रॅपिड कंबशन. फॉर एक्झाम्पल गॅसेस. The next is the spontaneous combustion, the type of combustion in which the material suddenly bursts into flames without the application of any apparent cause is called as a spontaneous combustion. म्हणजे असे सबस्टन्स की जे जळणार आहे पण त्याला आपण काय करणार आहे की ते सडनली बर्न होणार आहे पण विदाउट एनी ऍप्लिकेशन ऑफ एनी अपरंट कॉज, त्याला आपण काय म्हणू शकतो की स्पॉन्टेनियस कंबशन. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस जर आपण स्टोअर केलेला असेल तर तो रूम टेम्परेचरला काय होतो बर्न होतो. किंवा तुम्ही जर कोल पण जर आपण खूप जास्त प्रमाणात कोल साठवून ठेवला आणि त्यामधली जर हीट काढून घेण्यासाठी जर त्याला एअरचं व्हेंटिलेशन वगैरे दिलं नाही तर काय होणार आहे त्याच्या आतमध्ये काही अशा प्रॉपर्टीज असतील की ज्यामुळे तो काय करतो स्वतःहून बर्न होतो आणि हीट आणि लाईट प्रोड्यूस करतो. सो कोल इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दी स्पॉन्टेनियस कंबशन. देन नेक्स्ट इज एक्सप्लोजन. एक्सप्लोजनचं सोपं एक्झाम्पल जर घ्यायचं तर हायड्रोजन जो गॅस आहे तो जर बर्न व्हायला स्टार्ट झाली तर आपल्याला कळतच नाही की तो किती क्विकली किंवा किती फास्टली तो स्प्रेड होतोय, कुठे आग लागली आहे ते कळत सुद्धा नाही. जेव्हा एक्सप्लोजन होतं तेव्हा काय होतं, सपोज हायड्रोजन जर गॅस घेतोय आपण तर तो कम्प्लिटली एक्सपांड होतो आणि सडनली बर्न होतो. त्यामुळं ज्यावेळेस एक्सप्लोजन होतं तर त्यावेळेस इन द केस ऑफ एक्सप्लोजन साऊंड सुद्धा प्रोड्यूस होतो. जसं की जर आपण ह्याचं एक्झाम्पल घेतलं, जर आपल्याला वेल्स जे खोदायचे असतील तर त्यावेळेस आपण काय करतो की काही असे सबस्टन्सेस टाकतो की जे एक्सप्लोजिव्ह असतील आणि एक्सप्लोजिव्ह सबस्टन्समुळे काय होतं की ते टाकल्यानंतर काय होतं की स्फोट होतो आणि त्यातनं साऊंड सुद्धा प्रोड्यूस होतो, राईट. किंवा जर सोपं एक्झाम्पल जर घेतलं तर क्रॅकर्स, जे तुम्ही दिवाळीमध्ये फटाके वगैरे वाजवतात ते सुद्धा काय होतं त्यांचं एक्सप्लोजन झाल्यावरती आपल्याला साऊंड सुद्धा प्रोड्यूस होतो. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ दी एक्सप्लोजन. नेक्स्ट इज फ्लेम. जर तुम्ही फ्लेम बघितली, जर आपण LPG गॅस जर बघतो त्याची जर फ्लेम बघितली तर त्याचा कलर कोणता असतो, वेगळा असतो, ब्ल्यू कलरची असते. जर कॅन्डल बघितली तर कॅन्डलमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला डिफरंट झोनमध्ये डिफरंट कलर दिसतात, राईट. सो आता त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्यामध्ये पाहू. एक कॅन्डल आहे, कॅन्डलला आपण बर्न करायचं, ठीक आहे. कॅन्डलला बर्न केल्यानंतर एक आपण ग्लास ट्यूब घ्यायची आहे, ग्लास ट्यूब पेअर ऑफ टंग्सनी होल्ड करायची आहे आणि एक एंड जो आहे टेस्ट ट्यूबचा तो फ्लेमच्या मधोमध पकडायचा आहे आणि दुसऱ्या एंडला आपण काय करायचंय तर मॅस्टिक बर्न करून हीट देऊन इकडच्या साईडला आपण हीट प्रोव्हाइड करायची. सो व्हॉट विल हॅपन, यू हॅव टू ऑब्झर्व दॅट थिंग्स. सो बघा फर्स्ट काय आहे, दिस इज द फ्युअल. कंबशनसाठी कोणत्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात ते आपण बघितलेले आहे. काय तर एअर आहे, हीट आहे आणि फ्युअल आहे. सो हे जे कॅन्डल आहे तर त्याच्यामध्ये फ्युअल प्रेझेंट आहे, राईट. आपण हीट पण दिलीत, बर्न केलीत, राईट. तर हे जे फ्युअल आहे हे काय होणार बर्न व्हायला स्टार्ट होणार. आपण फर्स्ट जी हीट प्रोव्हाइड केली ती कोणाला केली आहे, विकला प्रोव्हाइड केली म्हणजे त्या वातीला प्रोव्हाइड केली, राईट. ती वात जी कॅन्डलची वात असणार आहे ती खालीपर्यंत प्रेझेंट असणार आहे. बिकॉज ऑफ द कन्व्हेक्शन, कंडक्शन आणि रेडिएशन हीट काय होणार खाली ट्रान्सफर होणार आणि फ्युअल मेल्ट व्हायला स्टार्ट होणार. पण हे फ्युअल मेल्ट झाल्यानंतर ते वरती यायला स्टार्ट होणार तेव्हा ते लिक्विड फॉर्म मध्ये पण असणार पण त्याचं काय होणार व्हेपर मध्ये कन्व्हर्जन होणार. त्यानंतर काय होईल की सराउंडिंग मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे. आता कॅन्डलचे डिफरंट झोन असणार आहे, मिडल झोन असणार आहे, इनर झोन असणार आहे, आउटर झोन असणार आहे. तर हा जो झोन असणार आहे तुमचा तर ह्याला जर तुम्ही बघितलं साईडने जर हात लावून बघितलं किंवा वरती बघितलं तर ह्या आउटर मोस्ट झोन जो असणार आहे तो सगळ्यात हॉट पार्ट असणार आहे. बाय कारण की इकडनं ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स किंवा एअर जो आहे तो एअरचा सप्लाय बाहेरच्या झोनला जास्त असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू आतला झोन. तर ज्यावेळेस आपण ही टेस्ट ट्यूब किंवा ही ग्लास रॉड जेव्हा आपण फ्लेमच्या मधोमध धरतो त्यावेळेस काय होणार आहे इथलं जे फ्युअल बर्न होतंय ते फ्युअल काय होणार आहे इकडे सप्लाय केलं जाणार आहे, राईट. इकडनं आपण हीट मागणं प्रोड्यूस करतोय आणि सराउंडिंग मध्ये इथं ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे. ते ऑक्सिजन मॉलिक्युल ह्याला पण भेटणार आहे, मग हीट भेटली, ऑक्सिजन मॉलिक्युल्स भेटले आणि त्यानंतर इकडचं फ्युअल पण भेटलं. त्यामुळे काय होणार आहे इथं सुद्धा हीट प्रोड्यूस होणार, इकडच्या साईडला सुद्धा तुमची हीट प्रोड्यूस केली जाणार, ठीक आहे. नेक्स्ट आहे एक कॅन्डल.
सो इथं पण काय होणार की इथे सुद्धा फ्लेम विल बी प्रोड्युस्ड. नेक्स्ट आहे आणखीन एक ऍक्टिव्हिटी आहे की ज्यामध्ये तुम्हाला कॅन्डल बर्न करायला लावलेली आहे आणि त्यानंतर एक स्लाइड घेतलेली आहे त्यांनी आणि ती स्लाइड बरोबर कॅन्डलच्या मधोमध पकडली. तर काय होणार आहे हे ऑब्झर्व करायचंय. तर तुम्ही इथे या पिक्चरमध्ये पण बघू शकता की ब्लॅक स्पॉट आलेले. तर ब्लॅक स्पॉट म्हणजेच काय, ज्यावेळेस तुमचं हे फ्युअल कंबस्ट होतंय किंवा ते फ्युअल जळत आहे त्यावेळेस काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ही ग्लास प्लेट किंवा स्लाइड ज्यावेळेस तुम्ही मधोमध या फ्लेमच्या इथे पकडणार त्यावेळेस ऑक्सिजनचा जो सप्लाय होणार आहे तर तो काय होणार आहे, कट होणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे कार्बन मॉलिक्युल्स असणार आहेत तर ते बर्न होत असणार आहेत. परंतु काय होईल की जर तुम्ही ऑक्सिजनचा सप्लाय काढून घेताय तर त्यावेळेस तो जो कार्बन असणार आहे, कार्बन मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहे त्या ऑक्सिजन सोबत रिॲक्टच होणार नाही. म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होणार आहे तो होणार नाही. तो कार्बन मॉलिक्युल्सचा सप्लाय ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे तो स्टॉप केला गेलाय. म्हणून ते कार्बन मॉलिक्युल जे आहेत ते अनबर्नच राहतील, त्यांना ऑक्सिजन मॉलिक्युल भेटणारच नाही. म्हणून हा जो आपल्याला ब्लॅक कलरचा स्पॉट दिसतोय तो काय आहे तर तो अनबर्न कार्बन आहे. का? बिकॉज आपण ही जी स्लाइड आहे ती फ्लेमच्या मध्ये धरली आणि त्यामुळं काय झालेलं आहे, ऑक्सिजनचा सप्लाय स्टॉप झालेला आहे. देर आर मेनी सबस्टन्सेस विच आर नॉट प्रोड्यूस द फ्लेम. आणि असे सबस्टन्सेस आहेत की त्यांचं वेपरायझेशन पण होत नाही आणि फ्लेम सुद्धा प्रोड्यूस होत नाही. तर द एक्झाम्पल ऑफ दॅट सबस्टन्सेस आर चारकोल. डिफरंट झोन्स ऑफ कॅन्डल, जसं मी आधीच्या पण एक्झाम्पलमध्ये सांगितले की जसे ही कॅन्डल आहे त्याचा वॅक्स आहे, ही जी तुम्हाला दिसणारी हा जो झोन आहे हा जो आहे तर तो काय इनर मोस्ट झोन आहे. त्याच्यानंतरचा जो झोन आहे तो मिडल झोन आहे आणि लास्टचा जो हा शेवटचा आहे तो आहे आउटर मोस्ट झोन. तर हा जो पार्ट असणार आहे तर हा काय असणार आहे, लिस्ट हॉट असणार आहे. का? बिकॉज जी ऑक्सिजनचा सप्लाय होतोय तर तो काय होतोय खूप कमी प्रमाणात आतल्या झोनला होतोय, राईट. त्यामुळं हा ज्या कलर असणार आहे वॅक्सचा तर तो कोणता असणार आहे किंवा फ्लेमचा जो कलर असणार आहे दॅट विल बी ब्लॅक. वाय? कारण सप्लाय ऑफ ऑक्सिजन इज लेस. देन नेक्स्ट इज द मिडल झोन. मिडल झोन मध्ये काय होईल की थोड्या प्रमाणात म्हणजे या झोनच्या कंपॅरिझन मध्ये इथं काय होईल की ऑक्सिजनचा सप्लाय थोडा जास्त होईल. त्यामुळे काय होईल, थोडं पार्शियल कंबशन होईल. त्यामुळे फ्लेमचा कलर जो दिसेल तो आपल्याला येल्लोइश दिसेल. आणि थर्ड केस मध्ये काय होणार आहे की ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन मॉलिक्युल प्रेझेंट आहे, एअर प्रेझेंट आहे. सो त्याचा सप्लाय सगळ्यात आउटर झोनला काय होणार आहे, खूप जास्त प्रमाणात भेटणार आहे. म्हणून त्याचं कम्प्लीट कंबशन होईल आणि जे कलर दिसेल तर तो ब्लूइश दिसेल. म्हणून हा जो पार्ट असणार आहे तुमचा, जो आउटर मोस्ट झोनचा पार्ट असणार आहे दॅट विल बी द हॉटेस्ट पार्ट अँड मिडल झोन इज द मॉडरेटली हॉट. म्हणजे ऍज कम्पेअर टू दिस ह्याला काय भेटणार आहे, ऑक्सिजन जास्त भेटणार आहे. आणि लास्ट जो असणार आहे आतला पार्ट सगळ्यात त्याला ऑक्सिजनचा सप्लाय खूप कमी प्रमाणात भेटणार आहे. म्हणून हा काय असेल, लिस्ट झोन. सो दीज आर द डिफरंट झोन्स ऑफ द कॅन्डल फ्लेम. You already know what is fuel, right? So now what is meant by ideal fuel? Ideal fuel काय आहे की जे इझिली अवेलेबल असेल, चीप असेल, सगळ्यांना परवडेबल असेल. त्यानंतर काय आहे की तो बर्न झाला पाहिजे लगेच, त्याने हीट प्रोड्यूस केली पाहिजे. आणि मेन थिंग इट डज नॉट लिव्ह बिहाइंड एनी अनडिझायरेबल सबस्टन्स. कोणताही अनडिझायरेबल सबस्टन्स प्रोड्यूस नाही केला पाहिजे, दॅट विल बी हार्मफुल. सो दॅट इज नोन ॲज द आयडियल फ्युएल. देन फ्युएल इफिशियन्सी. Fuel efficiency, the amount of heat energy produced on complete combustion of 1 kg of fuel is called as its a calorific value. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एक 1 kg fuel बर्न कराल त्यावेळेस जेवढी अमाउंट ऑफ heat energy produced होईल that will be the calorific value and that value is expressed in the kilojoule per kg. One chart is given. फ्युएल अँड कॅलरिफिक व्हॅल्यू. सो कावडंग केक दिलंय त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू दिलेली आहे, वूडची दिलीत, कोलची, पेट्रोलची. म्हणजे कॅलरिफिक व्हॅल्यूवरनं जितकी जास्त कॅलरिफिक व्हॅल्यू तेवढं जास्त काय होणार आहे, हीट प्रोड्यूस्ड किंवा एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. तर आपण कोणतं यूज करतो जे आपल्याला डेली लाईफमध्ये युजेबल आहे दॅट विल बी द एलपीजी. एलपीजीची कॅलरिफिक व्हॅल्यू काय आहे 55,000. म्हणजे तो तेवढी जास्त हीट प्रोड्यूस करतो. ते जर आपण वूडचं बघितलं तर ते किती आहे, फक्त 17,000 to 22,000 राईट किलोजूल पर केजी. सो एलपीजीच्या कंपॅरिझन मध्ये ही जी कॅलरिफिक व्हॅल्यू आहे ती कमी आहे. जर आपण हायड्रोजन बघितला तर हायड्रोजनची किती आहे 1,50,000 किलोजूल पर केजी. म्हणजे त्याची तर खूप जास्त आहे, तो खूप जास्त हीट एनर्जी प्रोड्यूस करतोय. मग आपण तो का यूज करत नाही, बिकॉज वाय, इट इज अ व्हेरी रिस्की अँड एक्सप्लोजन होऊ शकतं हायड्रोजनचं, राईट. त्यामुळे आपण ते यूज करू शकत नाही. देन
burning of fuels leads to harmful product. सपोज फ्युएलचं आपण फ्युएल यूज करण्याचं प्रमाण वाढवलं, तर त्याचा जो इफेक्ट आहे तो एन्व्हायरमेंट वरती काय होतो. So carbon fuels like wood, coal, petroleum release unburned carbon particles. These fine particles are dangerous pollutants causing the respiratory disease. म्हणजे जो आपण कार्बन ज्या फ्युएल्स मध्ये प्रेझेंट आहे, लाईक जे वूड असेल, कोल किंवा पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, तर ते ज्या वेळेस आपण यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, जे कार्बनचे पार्टिकल, जसं आपण लास्ट ऍक्टिव्हिटीमध्ये पण बघितलं होतं की अनबर्न कार्बन राहतो म्हणून तिथं काजळी येते किंवा ब्लॅक स्पॉट येतो, राईट. सेम तसंच की काय आहे की पूर्णपणे कार्बन जळणार नाहीये, अनबर्न कार्बन असणार आहे, त्यामुळे त्याचे जे फाईन फाईन पार्टिकल्स असणार आहेत दॅट विल बी द पोल्युटंट्स, आणि त्यामुळे आपल्याला रेस्पिरेटरीशी रिलेटेड अस्थमा वगैरे असेल असे डिसीजेस होऊ शकतात. देन नेक्स्ट इज इनकम्प्लीट कंबशन ऑफ दिस फ्युएल्स गिव्स कार्बन मोनॉक्साईड गॅस. जर ह्याचं कम्प्लिटली कंबशन झालं नाही फ्युएलचं तर कोणता गॅस प्रोड्यूस होतो, कार्बन मोनॉक्साईड. इट इज अ व्हेरी पॉइझनस गॅस. इट इज डेंजरस टू बर्न कोल इन ए क्लोज रूम. द कार्बन मोनॉक्साईड गॅस प्रोड्यूस्ड कॅन किल द पर्सन स्लीपिंग इन दॅट रूम. जर तुम्ही कार्बन कोल जर तुम्ही बर्न करत असेल क्लोज रूम मध्ये तर तो इतका डेंजरस कार्बन मोनॉक्साईड गॅस प्रोड्यूस करतो की त्या रूम मध्ये तुम्ही जगू सुद्धा शकत नाही. Next is combustion of the most fuel release the carbon dioxide in the environment. Increase the concentration of carbon dioxide in the air is believed to cause the global warming. So you know what is meant by global warming, right? Global warming means what? की टेम्परेचर जे आहे ते कंटिन्युअसली इन्क्रीज होते आणि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट काय होतो, लिव्हिंग थिंग्स वरती होतो किंवा नॉन लिव्हिंग थिंग्समुळे होते, राईट. तर जर तुमचं कंबशन कम्प्लीट होत नसेल, फ्युएलचं कम्प्लिटली कंबशन होत नसेल तर कार्बन डायऑक्साईड गॅस प्रोड्यूस होणार आहे एन्व्हायरमेंटमध्ये, आणि त्यामुळे काय होणार आहे तर ग्लोबल वॉर्मिंग. सो ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट काय होणार आहे तर मेल्टिंग ऑफ पोलर ग्लेशियर्स, आणि मग ते म्हणजे बर्फ वितळणं, त्यामुळे काय होणार आहे की ते सगळं पाणी कुठं जाणार आहे, नंतर समुद्रामध्ये जाणार आहे. त्यामुळं कोस्टल एरियाजमध्ये राहणाऱ्या लोकांना पण प्रॉब्लेम येऊ शकतात, कारण की काय होणार, फ्लडचं प्रमाण वाढणार, राईट. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा जे आपण फ्युएल्स यूज करतो त्याचं इनकम्प्लीट कंबशन झाल्यामुळं असे जे टॉक्सिक गॅसेस आहेत ते प्रोड्यूस होणार आहे आणि त्याचा हार्मफुल इफेक्ट नंतर कोणाला होणार आहे तर आपल्यालाच होणार आहे. नेक्स्ट आहे burning of coal and diesel releases sulfur dioxide gas. It is in the extremely suffocating and a corrosive gas. So जेव्हा आपण कोल किंवा डिझेलचं बर्निंग होतं त्यावेळेस कोणता गॅस प्रोड्यूस होतो तो सल्फर डायऑक्साइड गॅस प्रोड्यूस होतो. दॅट विल बी व्हेरी corrosive and suffocating gas and it is also harmful. So moreover petrol engines gives off the gaseous oxides of nitrogen. Oxides of the sulfur and nitrogens dissolve in rainwater and forms the acid. Such rain is called as the acid rain. आणि ऍसिड रेनचं तुम्हाला एक्झाम्पल तर माहितीच आहे की ज्याचा सगळ्यात जास्त परिणाम नॉन लिव्हिंग थिंग्स वरती सुद्धा झालेला आहे, आणि त्याचं एक्झाम्पल आहे ताजमहल, की ज्याच्यावरती ऍसिड रेनचा खूप जास्त प्रमाणावर परिणाम झालेला आहे. की ज्यावेळेस सल्फरचे किंवा नायट्रोजनचे ऑक्साइड्स फॉर्म होतात तर ते वॉटर सोबत डिझॉल्व्ह होतात, आणि ज्यावेळेस पाऊस पडणार आहे, रेन पडणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे तर रेन मध्ये ऍसिडचं प्रमाण जास्त असणार आहे, आणि दॅट रेन इज नोन ॲज द ऍसिडिक रेन. It is very harmful for the crops, buildings and soil. You already learned in your class 7. The use of diesel and petrols as in automobiles is being replaced by the CNG, that is the compressed natural gas. की आता आपण पेट्रोल आणि डिझेलच्या ऐवजी काय यूज करतो की सीएनजी यूज करतो का, कारण की तो ॲज कम्पेअर्ड टू दिस पेट्रोलियम लाईक पेट्रोल अँड डिझेल तो काय लिस्ट पोल्युटिंग आहे किंवा हार्मफुल नाहीये. जितके पेट्रोल आणि डिझेलचं कंबशन झाल्यानंतर जे टॉक्सिक गॅसेस रिलीज होतात तसे सीएनजी मध्ये खूप कमी प्रमाणात होतात, म्हणून तो लेस पोल्युटिंग आहे. म्हणून आपण आजकाल काय करतो, व्हेकल्स मध्ये सीएनजी यूज करतो. सो दिस इज डन कंबशन अँड फ्लेम. I hope you understand, and for more updates and more videos subscribe my channel Smart Solutions. Thank you. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील, एक्सरसाइजशी रिलेटेड असतील किंवा एखादी कन्सेप्ट कळाली नसेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय विल हेल्प यू. थँक यू अँड सबस्क्राईब माय चॅनल.